नमस्कार. आपण ही जी राज्यसेवा संदर्भात सीरीज आहे, या अगोदर 3 व्हिडिओज झाले आहेत. ते मानसिकते संदर्भात आणि एक स्ट्रॅटेजिक व्हिडिओ होते, की तुम्ही या एक्झामला कसे सामोरे जाल. आता रिअल टाईममध्ये तुम्ही जे बुक लिस्ट वापरणार आहे राज्यसेवा या परीक्षेसाठी 2027 साठी. यासाठी प्रिलिम्स आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून कोणती बुक लिस्ट राहणार आहे या संदर्भातला व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया. सर्वात अगोदर प्रिलिमचे सब्जेक्ट बघून घ्या आणि वेटेज बघून घ्या त्यामधलं. कदाचित ज्यांना जे नवीन असतील त्यांना माहीत नाही. अर्थशास्त्र यामध्ये असतं राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास, प्राचीन आणि मध्ययुगीन आता रिसेंटली ॲड झालाय जास्त, पर्यावरण आणि चालू घडामोडी, असे आपले 7 जवळपास विषय आहे. मात्र याच्यातले टॉप 4 विषय सांगून देतो. सर्वात अगोदर आहे अर्थशास्त्र, दुसरा आहे राज्यशास्त्र, तिसरा आहे सामान्य विज्ञान आणि चौथा आहे भूगोल. आता हेच विषय कशासाठी घेतले आहे मी? या विषयावर मॅक्झिमम प्रश्न आपल्याला मिळाले आहे. यापैकी तुम्हाला जर नॅरो डाऊन करायचं असेल तुमचा अप्रोच, तर सध्या वेळ असल्यामुळे तुम्ही अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञानावर फोकस करू शकता. तुम्ही यामध्ये मार्किंग बघू शकता. अर्थशास्त्राला 15 ते 20 क्वेश्चन्स, म्हणजे जवळपास ॲव्हरेज येतो 30 मार्काचा. तेच राज्यशास्त्राला 20 मार्काचा ॲव्हरेज. सामान्य विज्ञान सर्वात डॉमिनेटिंग आहे, कारण हा डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे. UPSC करणारे, कंबाईन करणारे आणि राज्यसेवा करणारे, त्यामुळे 30 ते 36 मार्कासाठी हा सामान्य विज्ञान हा टॉपिक येतो. आणि यामध्ये येणाऱ्या काळात सायन्स अँड टेकही ॲड होऊ शकते, त्यामुळे तुमच्यासाठी हे इम्पॉर्टंट राहील. भूगोलमध्ये 6 ते 10 क्वेश्चन असतात, नियर अबाउट 14 मार्कासाठी. इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन यावर 4 ते 6 क्वेश्चन आता विचारल्या जात आहे. हा प्रिलिम डिसाइडिंग फॅक्टर ठरतो, कारण ह्या विषयामध्ये आपला कॉन्फिडन्स लो होऊ शकतो किंवा वाढू शकतो. ठीक आहे. आणि आधुनिक महाराष्ट्र आणि आधुनिक भारत हे मिळून 5 ते 7 प्रश्न होऊन जातात. हे झाले. पर्यावरण ते 4 ते 5 क्वेश्चन्स आणि चालू घडामोडीमध्ये आहे 15 क्वेश्चन. हे झालं आता वेटेज प्रिलिम्सचं. यामध्ये सर्वात पहिलं टॉपिक आपण डिस्कस करूया, राज्यशास्त्रासाठी आपण कोणते सोर्स वाचावे. आता हे कॉम्प्रेहेन्सिव्ह सोर्स असल्यामुळे मी तुम्हाला इथं लिस्ट दिली आहे. काही चित्र तुम्हाला दिसत असेल, टप्प्याटप्प्यानं आपण समजून घेऊ, तुम्ही बनवून राहा फक्त. सर्वात अगोदर तुम्हाला प्रिलिम आणि मेन्ससाठी एकदम जर तुमच्याजवळ कमी वेळ असेल आणि प्रिपरेशनला तुम्ही आता जर सुरुवात केली आहे, तर माझं सजेशन असं राहील की तुम्ही हाय रिटर्न व्हॅल्यू जे बुक लिस्ट आहे त्याकडे जास्त लक्ष द्यावं. जर तुम्हाला सिंगल सोर्स वापरायचा आहे अंडरस्टँडिंग वाईज आणि तुमची रायटिंग स्किल किंवा एक्सप्रेशन स्किल चांगला आहे मेन्समध्ये, तर तुम्ही लक्ष्मीकांतसाठी बिंदास जा. लक्ष्मीकांत यांचं संस्करण आहे, इंग्लिशमध्येही अवेलेबल आहे आणि मराठीमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्यशास्त्र संदर्भात जो GS2 राहील, त्यामध्ये गव्हर्नन्स सुद्धा ॲड आहे. ॲक्ट, बिल सर्व काही येतील, त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्स ही याच्यात अपडेटेड राहावं लागेल. हॉट टॉपिक जे असतात सध्या, समजा अँटी डिफेक्शनचा इश्यू सुरू आहे, किंवा तुम्ही डिलिमिटेशन्स कमिशनचा इश्यू जर बघितला, तर असे विषय ते कनेक्ट करून घेतात बेसिक सोबत. आणि जर तुम्हाला रँक आणायची असेल एकदम टॉपमध्ये आणि सर्वांपेक्षा तुमचा ॲन्सर जर वेगळं तुम्हाला दाखवायचं असेल, तर तुम्ही सुभाष कश्यपसाठी जा. हे बुक आहे, सर्वात बेस्ट आहे. पॉलिटिकल सिस्टीम, अवर पार्लमेंट, अवर कॉन्स्टिट्यूशन. रायटर एकच आहे, सुभाष कश्यप. आता याची वैशिष्ट्ये सांगतो. जेव्हाही मेन्स लिहाल तर मेन्सचा एक नियम आहे, जो विषय तुम्ही लिहत आहात त्याबद्दल तुम्हाला थोडं जनरल अवेअरनेस आणि त्याबद्दलची डिक्शनरी तुम्हाला माहीत असावी. आता डिक्शनरी म्हणजे काय? जर पॉलिटिक्सचा आपण एखादा प्रश्न लिहत आहोत पॉलिटिक्सचा, की प्रेसिडेंटच्या संदर्भात रिसेंटली कोणकोणत्या अमेंडमेंट झाल्या आहेत, तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल भाषा वापरावी लागेल, तेव्हा ते इफेक्टिव्ह पडेल. असं होत असताना जेव्हा आपण जनरल रायटिंग करतो, तर तो एक ट्रॅप असू शकतो आपल्यासाठी. म्हणून आपलं ते वाचन ह्या पठडीतलं असावं, यासाठी हे 3 बुक्स दिले आहे. सध्या वेळ आहे, इनफ वेळ आहे, तुम्ही हे वाचू शकता. आणि जर पॉलिटी एकदम बेसिक आहे, तुम्ही एकदम फ्रेशर आहे, तुम्हाला कळत नाही, डायरेक्ट लक्ष्मीकांतला जाण्याच्या अगोदर तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क NCERT आहे ते वाचा. त्यानंतर पॉलिटिकल थेरी वाचू शकता. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, हे प्रिलिमच्या दृष्टीने यावर जास्त प्रश्न येतात. आणि कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स हे अवॉइड केलं तरी चालते. मात्र हे 2 मस्ट आहे. आणि हे तिसरं वाचायचं असेल तर वाचू शकता. सब्जेक्टिव्ह जे क्वेश्चन येतात ते यामधून येणार. आय होप की प्रिलिम आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून राज्यसेवा मी कव्हर केला आहे. पुढे चलूया. अर्थशास्त्र. अर्थशास्त्र या विषयाची खासियत अशी आहे की प्रिलिमला डॉमिनेटिंग राहील
आणि मेन्सला असे प्रश्न राहतील जे तुम्ही तुमच्या जनरल अवेअरनेसला सॉल्व्ह करू शकता. मात्र यामध्ये डाटा महत्त्वपूर्ण राहील. आता त्या दृष्टीने जर विचार केला, सर्वात अगोदर अर्थशास्त्र प्रिपेअर करण्याचं एकदम बेसिक सांगतो. NCERTची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे तुम्ही पहिलं वाचायला पाहिजे. त्यानंतर इंट्रोडक्टरी मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो नाही, ठीक आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स, ह्या 2 बुक्स वाचल्या तर तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होईल. यामध्ये आता पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर आपले जे स्टेट बोर्डचे बुक्स आहे, क्लास 11th आणि 12th स्टेट बुक्स, ते तुम्ही वाचू शकता. यामध्ये रेफरन्स मटेरियल. आता हे कशासाठी वापरायचं, तर मेनली काय आहे, इंडियन सध्या इकॉनॉमी ट्रान्झिशन फेजमध्ये जात आहे पुन्हा 1991 सारखी. तर 1991ला ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्या या बुकनं चांगल्या कव्हर केल्या. आणि कोणत्या पंचवार्षिक योजनेत कोणती गोष्ट घेण्यात आली तुम्ही या बुकच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकता. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या संदर्भात GNP कशाला म्हणतात, GDP कशाला म्हणतात, GDP डिफ्लेटर म्हणजे काय, या CPI म्हणजे काय, WPI म्हणजे काय, हे यामार्फत तुम्हाला क्लिअर होईल. तर डाटा, डेट्स, स्कीम्स आणि इकॉनॉमिक्स जे आहे ते या संदर्भात ह्या 4 बुक्समधून कव्हर होईल, एकदम बेसिक. आता मुख्य परीक्षेकडे जेव्हा तुम्ही वळाल, मुख्य परीक्षेकडे मराठी मीडियमसाठी किंवा मराठी मीडियममधून जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर करंट इव्हेंटसाठी परिक्रमाची मॅगझिन येते, आय थिंक, ती तुम्ही वापरू शकता. दुसरी गोष्ट, कोर बेसिकसाठी देसले सरांचं पुस्तक आताही रिलेव्हंट आहे पेपर 1 साठी. मात्र कदाचित ते नवीन संस्करण काढतील आणि काही ॲनालिसिस त्यामध्ये ॲड करतील. तर देसले सरांचं एक बुक चांगलं आहे, किंवा करंट अफेअर. जर हेही तुम्हाला जर थोडा अवघड वाटत असेल किंवा खूप जास्त डीप डाऊन वाटत असेल, बेस्ट सोर्स आहे करंट अफेअर विजन IASचा इकॉनॉमिक सेक्शन. ओके, PT 365 नाही काम चालत होऊन जाईल आपला व्यवस्थित अर्थशास्त्र संदर्भात. ओके, पुढे चालूया. सामान्य विज्ञान हा विषय असा आहे की कोणी प्रिपेअर करायची इच्छा होत नाही, आणि दुसरी गोष्ट, प्रिपेअर केलं तर असं आपल्याला वाटते की आउटपुट मिळणार नाही. मात्र हा सर्वात मोठा डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे जर तुम्ही याच्यात एफर्ट्स थोडे पुट केले तर. याचा फंडा एकदम क्लिअर आहे, याची स्ट्रॅटेजी एकदम क्लिअर आहे. तुम्ही बेसिक 6वी 7वी 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड बुक्स वाचून घ्या. त्यासाठी तुम्हाला राज्यसेवा, कंबाईन आणि ग्रुप C या 3ही एक्झाममध्ये फायदा होईल आणि तुमचं सिलेक्शन एकदम प्रिलिममध्ये तरी पक्का होईल जर तुम्ही हे बेसिक कंप्लीट केले. आणि आता राज्यसेवा थोडीशी UPSCच्या पॅटर्नवर जात असल्यामुळे तुम्हाला सायन्स अँड टेकचे काही क्वेश्चन, ड्रग्सवर काही क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. डे टू डे लाईफमध्ये केमिस्ट्रीमध्ये काही विचारले जाऊ शकते. तर ॲडव्हान्स 11वी 12वीसाठी जे बायोलॉजीचे लास्ट चॅप्टर आहे 4-5 ते वाचणं तुम्हाला क्रमप्राप्त यामध्ये ठरेल. किंवा जर तुम्हाला एकदम बेसिक आहे, तुम्ही आर्ट बॅकग्राऊंडचे आहे, कॉमर्सचे आहे, तुम्हाला बेसिक समजून घ्यायचं असेल तर एक्स्ट्रा भस्के सरांचं पुस्तक आहे बेसिक अंडरस्टँडिंगला, मराठीतून वाचू शकतात किंवा इंग्लिशमधून तुम्ही वाचू शकता. आता मी कोणता कोचिंगचा नाही आहे व्यक्ती किंवा काही नाही आहे. आपला अप्रोच काय आहे, हे चॅनल डेडिकेटेड आहे MPSC कोर म्हणून, म्हणजे हा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे मॅक्झिमम. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि राहिली दुसरी गोष्ट, अशाच प्रकारच्या टिप्स मी थोड्या तुम्हाला शेअर करत जाईल. आणि मेन्समध्ये जर सामान्य विज्ञानचा विचार केला तर सामान्य विज्ञान मेन्समध्ये राहणार नाही, त्यामध्ये सायन्स अँड टेक राहील. तर ते रिसेंट डेव्हलपमेंट तुम्ही करंटमधून कव्हर करू शकता, खासकर सायन्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट रिलेटेड. पुढे चालूया. भूगोल वन ऑफ द इझिएस्ट सब्जेक्ट आहे हा, आणि या विषयासाठी एकदम मोठे मोठे बुक्स वाचायची काहीच गरज नाही. सर्वात अगोदर सिंगल सोर्समध्ये यामध्ये काम चाललं जाईल आपलं. 6वी ते 12वीचे जर तुम्ही पुस्तक वाचले भूगोलचे, प्रिलिम आणि मेन्स तुमचं क्लिअर होऊन जाईल. दुसरी गोष्ट, 11वी आणि 12वीची जी NCERT आहे, इंडिया फिजिकल, हे सर्वात महत्वाची NCERT. यामधून जे बेसिक क्वेश्चन आहे, मान्सून म्हणजे काय, किंवा तुम्ही म्हणू शकता की अर्थचं इंटेरियर कसं असते, सोर्सेस कोणकोणते आहे, तर ह्या गोष्टी NCERT 11वी 12वी वाचून तुम्ही क्लिअर करू शकता. हे 2 झाले की तुम्ही करंट अफेअर वाचत असताना करंट अफेअर्स डेव्हलपमेंट तुम्ही लक्षात ठेवा. जसं रिसेंटली MPSCच्या मेन्समध्ये क्वेश्चन आला होता की मड ओलकॅनो कशाला म्हणतात, मड ओलकॅनो. करंटमध्ये ते कव्हर होऊनच जाईल. त्यामुळे भूगोल प्रिलिम आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून आपण इथं कव्हर केलं आहे. आणि थोडंसं हे सब्जेक्ट मी जे वेगवेगळे दिले आहे ते प्रिलिम ओरिएंटेड जास्त असल्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मेन्समध्ये हे मिक्स होऊन येईल.
तुम्हाला जेव्हा मेन्सचा पेपर लिहायचा आहे ना, पहिला GSचा पेपर तुम्ही जेव्हा लिहायला जाल, इतिहास आणि भूगोल मिळून तो पेपर येईल. त्यामुळे असा विचार नका करू की जिओग्राफीचाच पूर्ण पेपर आहे. त्यामुळे बेसिक गोष्टी करणं आवश्यक आहे. चला तर पुढे चलूया. पर्यावरण, एन्व्हायरमेंट सध्या अवेअरनेस वाढत आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट, लॉजिकली जर विचार केला तुम्ही तर MPSCच्या आपल्या सध्या परीक्षेत फॉरेस्टची एक्झाम सुद्धा इन्क्लुडेड आहे. कशाची? फॉरेस्टची एक्झाम इन्क्लुडेड आहे. त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चरची एक्झाम इन्क्लुडेड आहे. तर त्यांना कंपल्सरी फॉरेस्टचे प्रश्न आता विचारावे लागेल. म्हणजेच पर्यावरण तिथं आलं एन्व्हायरमेंटच्या संदर्भात. आता बेसिक टर्म विचारण्याच्या जागेवर ते थोडे डीप चाललेत. जसं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे किंवा क्योटो प्रोटोकॉल आहे. आधी कसे होते, यांचे इयर्स कोणते आहे आणि कशा संदर्भात आहे. मात्र आता क्वेश्चन राहणार डीप. पण याच्यात कॅच आहे एक, तुम्ही पर्यावरणासाठी कोणतंही मटेरियल वाचू शकता. मात्र जर बेसिक कव्हर करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा बायोलॉजीचे शेवटचे 4 चॅप्टर्स येतात NCERTचे, ते कव्हर करणं आवश्यक ठरेल. एनी मटेरियलमध्ये तुम्ही जनरल अंडरस्टँडिंगसाठी शंकर IAS किंवा PMF मटेरियल तुम्ही वापरू शकता. मात्र माझं सजेशन तुम्हाला ट्रूली हे राहील की तुम्ही PYQ वर जास्त डिपेंड राहा. त्यामध्ये ज्या टर्म्स आल्या आहेत त्यांना गुगल करून घ्या तुम्ही. बेस्ट सोर्स आहे विकिपीडिया किंवा करंट डेव्हलपमेंटमध्ये जर येत असेल त्या टर्म तर ते तुम्ही कव्हर करू शकता आणि पर्यावरण प्री आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर होईल. पुढे चालूया. इतिहास विषयाबद्दल थोडंसं बोलायचं झाल्यास, हा विषय वाचणं सर्वांना आवडतो, मात्र याचा आउटपुट खूप कमी आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण स्ट्रॅटेजिकली याचे सोर्सेस बघून घेऊ. सर्वात अगोदर प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारतासाठी कंपल्सरी तुम्ही 6वी ते 12वीचं जिथं जिथं एन्शियंट हिस्ट्री येत असेल ते वाचून घ्या. कारण कंपल्सरी आता कल्चरल बेस्ड क्वेश्चन येत आहे आणि सोर्सेस ते वापरत आहे स्टेट बोर्डचे. पहिला पॉईंट हा झाला. दुसरी गोष्ट, स्टँडर्ड बुक NCERTची वाचायची असेल तर 11वी आणि 12वीच्या संदर्भात सांगायचं झालं त्यामध्ये एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्री चांगलं कव्हर केलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. आधुनिक भारताचा इतिहास ह्या बुकला तुम्ही डॉक्टर BL ग्रोवर आणि NK बेल्लेकर यांचा एक मूळ सोर्स लक्षात घ्या. कारण गोष्ट कशी आहे, मी तुम्हाला जे सांगितलं, प्रिलिममध्ये तर आपण निभावून घेऊ, मात्र मेन्समध्ये तुम्ही आन्सर येत असताना तुम्हाला त्या सब्जेक्टची डिक्शनरी आवश्यक आहे. म्हणजे तुमची शब्दसंपदा तर पाहिजे, ते ऍक्ट केव्हा आला, गव्हर्नर जनरल कोण होते, एक जनरल आयडिया पाहिजे. त्यामुळे हे बुक वापरू शकता तुम्ही. पुन्हा तोच आहे आपला सोर्स 6वी ते 12वी स्टेट बोर्ड. म्हणजे थोडी ओल्ड बुक जर मिळत असेल ते बेटर राहील. ओल्ड म्हणजे काय की जे मागचं संस्करण होतं यांचं 6वी ते 12वी स्टेट बोर्डचं ते, आणि PYQ इतिहास विषय तुमचा कंप्लीट होईल. इथं सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये याबद्दल डिटेल थोडं सांगितले होते की करंट अफेअर आता सोल आहे कोणत्याही एक्झामचा. कारण तो एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे. आणि तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर होत असताना, प्रशासक होत असताना तुमच्या प्रॉब्लेम्स खूप डायनॅमिक आहे. डायनॅमिक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना डायनॅमिक इश्यू माहीत असलेले अधिकारी हवे. त्यामुळे आपण जर एक ॲज अ ॲस्पिरंट म्हणून विचार जर केला, तुमच्याजवळ वेळ लिमिटेड आहे आणि तुम्हाला फक्त थोडंसं करून निघायचं आहे, तर बेटर आहे मॅगझिन वाचा. सिंगल मॅगझिन कोणती? विजन IAS बेस्ट राहील, आपलं काम होऊन जाईल. मात्र तुम्हाला जर बेस्ट रिझल्ट पाहिजे आणि ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे, आणि विशेष म्हणजे काय, करंट अफेअरचं प्रिपरेशन करत असताना तुमचा इंटरव्ह्यूचं सुद्धा प्रिपरेशन व्यवस्थित होऊन जाईल. कारण तुम्ही ॲट अ टाइम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत, हिस्ट्रीपासून जिओग्राफीपर्यंत एका आर्टिकलच्या माध्यमातून शिकू शकता. माझं बेस्ट सजेशन राहील, तुम्ही डेली न्यूजपेपर फॉलो करा. डेली न्यूजपेपर कसे फॉलो करायचे, कोणते फॉलो करायचे, यामागील 3 स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओत आपण डिस्कस केला आहे, त्यामुळे इथं रिपिटेशन नाही करू. तिसरा विषय आहे करंट इव्हेंट जे असतात त्यावर थोडंसं लक्ष ठेवा करंट अफेअर्सच्या संदर्भात. आणि प्रिपेअर करत असताना प्रिलिमला किंवा मेन्सला 1 वर्षाचे जे करंट अफेअर्स असतात, मंथली मॅगझिन जर तुम्ही वापरत असाल तर प्रत्येक महिन्यातले एक इश्यूवर फोकस करा. कारण जेव्हा प्रिलिमचा पेपर बनतो आणि 15 क्वेश्चन त्यांना बनवायचे आहे, तर ते मेक शुअर करतात की एकाच महिन्यातले 9-10 क्वेश्चन नसावे. म्हणून करंट अफेअर्स स्प्रेड राहते, तर प्रत्येक महिन्याचे तुम्ही इश्यूज व्यवस्थित अभ्यासावे. करंट अफेअर झालाय. यानंतर हे सर्व होत असताना तुम्ही असं म्हणाच की सर डिजिटल मीडियावर आम्ही वर्क करत आहोत, आता थोडं ट्रॅडिशनल आम्ही वर्क कमी करतो, तर वेबसाईट कोणती आहे ज्या माध्यमातून आम्ही करंट किंवा बाकीच्या गोष्टी प्रिपेअर करू शकतो? सर्वात अगोदर UPSCच्या चेअरमननं स्वतः मान्य केलं आहे की आम्ही मॅक्झिमम क्वेश्चन PIB मधून विचारतो. तर PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काढत असते हे.
PIB टाईप करायचं, एखादा इश्यू टाईप करायचा, तो येऊन जाईल. सर्वात खाली जायचं, त्यामध्ये लँग्वेज असते आपली मराठी सिलेक्ट करायची आणि मराठीत आर्टिकल वाचून घ्यायचा. अदरवाईज इंग्लिशमध्ये तर आर्टिकल असते ते तुम्ही वाचू शकता. PIB बेस्ट सोर्स. सेकंड, बिल्स आणि जे ऍक्ट येतात, जसं 130व बिल कोणतं होतं, 106व कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट काय होतं, हे थर्ड पार्टी सोर्स ऐकल्यापेक्षा किंवा वाचल्यापेक्षा बेटर आहे तुम्ही PRS इंडियाला जा, वेबसाईटला जा, ते बिल आणि ऍक्ट बघून घ्या, तुमचा इश्यू तो सॉल्व्ह होऊन जाईल. त्यानंतर मिनिस्ट्रीच्या वेबसाईट आणि स्कीम्स ह्या डायरेक्ट सर्च करायच्या. जसं PM किसान आहे, तुम्ही बुक्समधून वाचण्याच्या ऐवजी डायरेक्ट तुम्ही PM किसान गुगलवर टाका आणि गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर बघा की त्यांनी सेंटेन्सेस कोणते दिले आहे. जसं रिसेंटली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, त्या संदर्भात त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या आहे की ही स्कीम आम्ही का लॉन्च करत आहोत, आणि असेच प्रश्न येतात कन्सेप्ट वाईज. ओके. त्यानंतर हे झाल्यावर जेव्हा तुम्ही प्रिपरेशनच्या एंडिंग मोडला असाल आणि प्रिलिम जे स्टार्ट करत असाल, सध्या मेन्सचं प्रिपरेशन जर तुम्ही करत असाल, जानेवारीच्या दरम्यान तुम्ही सर्च करा ॲन्युअल समरी ऑफ मिनिस्ट्री आणि समोर लिहून घ्या PIB. जी मिनिस्ट्री तुम्हाला सर्च करायची आहे, ॲन्युअल रिपोर्ट ऑफ मिनिस्ट्री ऑफ स्पेस, तर तुम्हाला वर्षभरात त्यांनी जे कामं केले आहे ते 9 ते 10 पेजेसमध्ये येऊन जातील. याचं 5 ते 6 मिनिस्ट्रीचं कंपायलेशन करून ठेवा, क्वेश्चन 100% येणार. त्यानंतर वन ऑफ द मोस्ट अंडर रेटेड सोर्स आहे आपला इकॉनॉमिक सेक्शनसाठी, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र. समरी करून जायची आहे तुम्हाला कंपल्सरी, त्याशिवाय तुम्ही मेन्स लिहू नका, अदरवाईज तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क मिळतील. आणि प्रिलिममध्येही तोच पॅटर्न आहे. प्रिलिममध्ये तर अक्षरशः तुम्ही जर स्वतः अभ्यास करत असाल, स्वतः ॲनालिसिस करत असाल, सेंटेन्सेस उचलले आहे, मी रेफरन्सही सांगतो, त्यामध्ये जायचं. यावर्षीचा प्रिलिमचा पेपर बघायचा आणि PDS वर त्यांनी एक प्रश्न विचारले. PDS वर जो प्रश्न विचारला आहे त्यांनी, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमवर 3 सेंटेन्स लाईनीनं त्यांनी विचारला आहे आणि तो डाटा प्रिलिममध्ये टाकला आहे. त्यामुळे हे सोर्सेस खूप इम्पॉर्टंट ठरतात. बजेट इम्पॉर्टंट आहे. आणि स्कीमच्या संदर्भात स्पेशल सोर्स सांगतो, विकासपीडिया. विकासपीडिया हा सोर्स स्कीमच्या संदर्भात तुम्ही यूज करू शकता. एकदम ऑथेंटिक आणि गव्हर्नमेंटची माहिती आहे, त्यामुळे आपले जे थोडंसं संभ्रम निर्माण होतो की आन्सर की आल्यावर याचं कॅन्सर काय राहील, तर ते तुमचं इथून डायरेक्ट तुम्ही त्यांना क्लेम करू शकतात की ह्या वेबसाईटवर असं दिलं आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तर पुन्हा करंट सोर्सवर आपण जर बोलायचं झालं, PIB, PRS इंडिया, मिनिस्ट्रीच्या वेबसाईट, ॲन्युअल समरी, इकॉनॉमिक सर्वे आणि विकासपीडिया. याच्या बाहेर मला नाही वाटत वेबसाईट संदर्भात तुम्ही जा, तुमचं प्रिपरेशन योग्य होईल. आणि महत्त्वपूर्ण सेक्शनमध्ये आलो. आता किती झाले, 17 मिनिट झाले. कदाचित कोणी जर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला नाही तर ते खूप चांगली गोष्ट मिस करणार, कारण माझा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हा आपले जे सामान्य मुलं आहे, जे कोचिंग अफोर्ड करू शकत नाही, त्यांच्यासाठी टू द पॉईंट दर्जेदार कंटेंट उपलब्ध करून देणारा आहे. सोबतच मी माझे काही पर्स्पेक्टिव्ह ॲड करत असतो. प्रिलिमच्या संदर्भात तुम्ही हे पर्स्पेक्टिव्ह लक्षात घ्या. सर्वात पहिले प्रिलिम ॲज युज्युअल माझा फोकस असतो नॉलेजवर आहे, मात्र त्याला जोडून कर्सरी नॉलेज येईल. तुम्हाला अवांतर वाचनाची सवय असेल तर तुमच्या सिलेबसमध्ये जे आहे त्याच्या संदर्भात डीप वाचा. जसं आता पॉवर्टी लाईन आहे, पॉवर्टी लाईन डिक्लेअर केली वर्ल्ड बँकनं. आता तुमची इच्छा आहे की वाचायचं आहे मला, तुम्ही रंगराजन कमिटीचा ओरिजिनल रिपोर्ट वाचून घ्या, तेंडुलकर कमिटीचा ओरिजिनल रिपोर्ट वाचून घ्या, तुम्हाला फायदाच होईल. दुसरी गोष्ट, प्रिलिमसाठी कॉमन सेन्स तुम्हाला डेव्हलप करावा लागेल, तो होईल प्रॅक्टिसनं. प्रॅक्टिस कशी होईल, PYQची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला एक कॉमन सेन्स लागेल की यांनी प्लेस कसे केले आहे ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर तुम्हाला रिस्क कॅलिब्रेशन वाढवा लागेल, कारण याच्यात होते काय, याच्यात 2 पटडीचे उमेदवार असतात. एक बिचारे खूप श्रम करतात, खूप मेहनत करतात, 1 वर्ष खूप मेहनत घेतलेली असते त्यांनी, मात्र शेवटच्या क्षणी जर त्यांना 70 प्रश्न जमत असेल तर ते 20 प्रश्नाची रिस्क घेऊ शकत नाही, किंवा त्यांची इच्छा नसते की आपण निगेटिव्हमध्ये जाऊ. हा अप्रोच तुम्हाला कुठे ना कुठे ड्रॉप करावा लागेल. कॉम्पिटिशनचा स्तर जास्त वाढला आहे, त्यामुळे तुम्हाला रिस्क कॅलिब्रेशन आपलं डेव्हलप करावं लागेल. पुन्हा PYQकडे जावं लागेल. जजमेंट तुम्हाला डेव्हलप करावं लागेल प्रिलिम एक्झामसाठी. आणि सर्वात मोठी गोष्ट, प्रिलिम एक्झाम ही रिकग्निशनची एक्झाम. जेवढी एलिमिनेशनचे व्हिडिओ असेल ते तुमच्या स्ट्रॅटेजीमधून एलिमिनेट करून द्या, बिकॉज तो लास्ट रिसॉर्ट असू शकतो आणि तो एक ट्रॅप आहे. प्रिलिम एक्झाम इज नॉट अबाउट एलिमिनेशन, इट्स ऑल अबाउट रिकग्निशन. एवढं माझं वाक्य लक्षात ठेवजा. हे झालं प्रिलिम संदर्भात. नोट फॉर मेन्सच्या संदर्भात तुम्हाला काही माझी टिप्पणी सांगतो. सर्वात अगोदर काय आहे, मेन्सची भीती बाळगणं सोडून द्या.
मेन्स म्हणजे काय? एक्सप्रेशन. आता मी तुमच्याशी बोलत आहो, मलाही सवय नाही एवढं बोलायची, मात्र मी एक हेतू घेऊन तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचं माध्यम निवडलं आहे मी ऑडिओ व्हिज्युअल. तुम्ही काय करा, मेन्सचं माध्यम रिटन असल्यामुळे स्वतःला डायरीच्या माध्यमातून एक्सप्रेस करणं आतापासून सुरू करून द्या. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला कोणी सजेस्ट नाही करणार, मी आता सजेस्ट करून राहिलो, नाहीतरी ऑफिसर झाल्यावर तुम्ही डायरी एक मेंटेन ठेवणारच आहे. बेटर आहे तुम्ही तुमचे एक्सप्रेशन त्या डायरीमध्ये लिहा. तुमचा डेली रुटीन कसा झाला, हळूहळू ती डायरी एकदम पर्सनल नाही लिहायची, डेली रुटीन तुम्ही लिहून काढा एक एक पेजवर. हळूहळू जे करंट अफेअर्स तुम्ही वाचता त्याच्याबद्दल तुमचे मत काय ते लिहून काढा. हळूहळू जेव्हा नोट्स काढा त्या संदर्भात, त्या विषयासंदर्भात लिहून काढा. तुमची आन्सर रायटिंग खूप जास्त वाढेल. पुन्हा फाउंडेशन आहे नॉलेजेस, त्यावरच मेन्स परीक्षा आहे. आन्सर रायटिंग संदर्भात सांगितली, डायरी मेंटेन करायची आणि प्रॅक्टिस. सध्या वेळ आहे. खूप सारे जण सजेस्ट करतील आधी आपण मॉड्यूल कंप्लीट करूया, नंतर आपण बघूया कसं तुम्हाला नॉलेज आल्यावर तुम्ही सॉल्व करा. असं तसं नाही. ढोबळ मानानं तुम्ही स्वतः लिहा आन्सर. तुम्ही स्वतःला तपासा त्या स्केलवर. तुम्ही तपासा, तुम्ही ह्या लेवलपर्यंत तपासा की ठीक आहे, एक्सप्रेशन तर आली. दुसरी गोष्ट, माझे ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात का, मी सेंटेन्सेस उलटपालट लिहितो का, माझी भाषेवर पकड आहे का, हे आतापासून वर्क करा. अवेअरनेस, तुम्ही प्रीच्या फेजमध्ये असाल, मेन्सच्या फेजमध्ये असाल किंवा कोणत्याही फेजमध्ये असाल, प्रश्नांचं स्वरूप जसं डिझाईन आहे, डीप ब्रेथ घेऊन ते वाचून घ्या. त्यांनाही माहीत आहे जनरलिस्ट एक्झाम असल्यामुळे त्यांना जनरल क्वेश्चन टाकणं आहे. तुम्ही स्पेसिफिक होऊन तो क्वेश्चन वाचू नका, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक इश्यूबद्दल काही ना काही जनरल अवेअरनेस असलं पाहिजे. करंट अफेअर मस्त आहे. मेन्समध्ये कोणी सांगणार नाही, मी सांगून राहिलो. स्पीड मॅटर करेल तुमची. स्पीड प्रॅक्टिसनं येईल. एका पेपरमध्ये 5,000 शब्द लिहायला लागतात. असे आपल्याजवळ आहे 9 पेपर. 9 गुणिले 5,000 तुम्ही बघू शकता किती येते. त्यामुळे सांगून राहिलो, ॲटलिस्ट तेवढी स्पीड जरी नाही झाली, ॲट अ टाइम 6 तास तुम्हाला तो पेपर लिहायचा आहे. हीच सत्यता आहे एक्झामची. त्यामुळे तुम्हाला ती प्रॅक्टिस स्पीडसोबत डेव्हलप करावी लागेल. ओके, हा होता आपला थेट व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करू शकता. आणि विशेष म्हणजे आपण नाहीतरी कोणतं चॅनल सबस्क्राईब करतच आहोत. बेटर आहे असं चॅनल सबस्क्राईब करा जर तुमचं एखादं ध्येय असेल, तो त्या वेनं, त्या दृष्टिकोनातून जर आपल्या दृष्टिकोनात बदल घडून आणत असेल किंवा आपल्या आयुष्यात व्हॅल्यू पुट करत असेल, तर तशा चॅनलला माझ्या हिशोबानं मी सबस्क्राईब केलं असतं. आणि राहिली दुसरी गोष्ट, नॉलेज प्रत्येकाजवळ असते, मात्र ते कसं प्रेझेंट करायचं हा सांगणारा मुद्दा किंवा असे सांगणारे लोक कमी असतात. त्या दृष्टीने हे चॅनल सुरू करण्यात आलं आहे. हा आपला स्ट्रॅटेजीचा 4था व्हिडिओ होता. यानंतर स्ट्रॅटेजी संदर्भातला एक फायनल व्हिडिओ येईल, 5वा व्हिडिओ. त्या संदर्भात जर तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही द्यावे कमेंट बॉक्समध्ये. अदरवाईज मग मी माझ्या हिशोबानं एक शेवटचा व्हिडिओ स्ट्रॅटेजीचा काढेल. त्यानंतर आपला मेन सिलेबस आपण सुरू करूया. थँक्यू व्हेरी मच.